सरकारकडून वारंवार केल्या जात होत्या, पण कॉपी बहाद्दारांनी मात्र या वल्गनांना अजिबात भीक घातलेली नाहीये। मराठवाड्यासह राज्यातील काही भागात कॉपी बहाद्दारांची जत्राच भरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। आज 10वीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर होता। मराठी भाषेच्या पहिल्याच पेपरला कॉपीचे धक्कादायक प्रकार जे आहेत ते समोर आले। परीक्षा केंद्रात विद्यार्थी कमी आणि केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दीच जास्त असल्याचं जालन्यासह काही ठिकाणी पाहायला मिळालं। कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही झूम कॉलद्वारे प्रशासनाची नजर परीक्षा केंद्रात असणार आहे। परीक्षा केंद्रावर असणाऱ्या पर्यवेक्षकांची संख्या, पोलीस बंदोबस्त अशा विविध उपाययोजना केल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं। एवढंच काय तर कॉपी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचंही शिक्षण महामंडळाकडून सांगण्यात आलं। मात्र कॉपी बहाद्दारांना या कशाचाच धाक उरलेला नाहीये। 10वीच्या परीक्षेत सर्रास कॉपी सुरू असल्याचं समोर आल्यामुळे महामंडळाच्या पूर्वतयारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आज 10वीचा पहिला पेपर जो आहे तो मराठीचा, पण या मराठीच्याच पेपरला उडालेली ही झुंबड पहा बरं। ही गर्दी परीक्षार्थींची नव्हे। मग तुम्ही म्हणाल हे नेमके कोण आहेत? हे कॉपी पुरवणार आहेत। जालन्यातील तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर चक्क परीक्षार्थींपेक्षा कॉपी पुरवणाऱ्यांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्र शासन आणि आपले पोलीस काका मात्र कॉपी पुरवताना बघ्याच्या भूमिकेत दिसले। संरक्षक भिंतीवरून उड्या मारण्याची कसरतही यावेळी करताना बघायला मिळाली। केवळ जालना नव्हे, येवल्यात देखील कॉपी बहाद्दारांची चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला मिळाली। अंदरसूल शाळेच्या केंद्रावर एक तरुण परीक्षा केंद्रा शेजारच्या इमारतीवर चढला आणि तिथून कॉपी फेकण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात मीडियाचे कॅमेरे पाहून कॉपी पुरवणाऱ्यांनी काढता पाय घेतला। शाळेच्या शेवटच्या रांगेत खिडकीजवळ बसून एका विद्यार्थ्यानं मराठीची अचूक उत्तरं लिहिण्याकरता सूर्यकुमार सारखा कॉपीचा झेल घेण्याचा प्रयत्न केला। अगदी 2 प्रयत्न केल्यानंतरही त्या विद्यार्थ्याचा प्रयत्न फोल गेला आणि इतक्यातच पोलीस आल्याची चाहूल लागताच विद्यार्थ्याला कॉपी पुरवणाऱ्यानं तिथून पोबारा केला। जळगावमध्ये मराठीत पास होण्याकरता शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारण्याची काहींनी कसरत केली। शाळेच्या मागे चक्क कॉपीचा खच पाहायला मिळाला। आपल्या मित्रांना कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या या गर्दीत पोलिसांनी हुसकावल्यानंतर संरक्षक भिंतीवरून उड्या मारून ते बाहेर येण्याचा प्रयत्न त्यांनी केला। सरकारचं कॉपी मुक्त अभियान कॉपी पुरवणाऱ्यांच्या गर्दीत वाहून गेलं तर नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्ये की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। पुढे बोलूयात, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे राजकारणातले 2 मोठे नेते एकत्र आले की त्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली नाही तरच नवल। दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दोघांमधील केमिस्ट्रीची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे। त्याचं घडलं असं की पंतप्रधान मोदींच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं जाणार होतं। यावेळी मोदींनी शरद पवारांना पुढे बोलावून त्यांचा हात धरून दीप प्रज्वलन केलं। त्यानंतर दोन्ही नेते व्यासपीठावर शेजारी बसले। यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली तर पवार यांचं भाषण संपल्यानंतर ते पुन्हा आपल्या जागी बसण्यासाठी परतले। यावेळी पवारांना बसण्याकरता पंतप्रधान मोदींनी खुर्ची पुढे केली। त्यानंतर टेबलावरील बॉटलमधील पाणी ग्लासात ओतून पवारांना पाणी पिण्यासाठी ग्लास पुढे केला। या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्यात। दरम्यान शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यापूर्वी एकाच व्यासपीठावर कधी दिसले ते आपण जाणून घेऊयात। यापूर्वी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेच्या निमित्ताने पुण्यात ते एकत्र आले होते। त्यानंतर 1 ऑगस्ट 2024ला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्ताने पुण्यात ते एकत्र आले होते। तर 18 डिसेंबर 2024ला शेतकरी प्रश्नावर संसद कार्यालयात त्यांची भेट झाली। तर 21 फेब्रुवारी 2025ला अखिल भारतीय साहित्य संमेलनात दिल्लीच्या निमित्ताने आज ते एकत्र आलेले।
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं आणि या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली. विज्ञान भवनातील या सोहळ्याकरता देशविदेशातील साहित्य रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोन्ही दिग्गज नेते पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी मराठी भाषेला दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला. साथियों, मैं जब मराठी के बारे में सोचता हूं तो मुझे संत ज्ञानेश्वर का वचन याद आना बहुत स्वाभाविक है. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके. यानी मराठी भाषा अमृत से भी बढ़कर मीठी है. इसलिए मराठी भाषा और मराठी संस्कृति के प्रति मेरा जो प्रेम है, आप सब उससे भली भांति परिचित है. मैं आप विद्वानों की तरह मराठी में उतना प्रवीण तो नहीं हूं, लेकिन मराठी बोलने का प्रयास, मराठी के नए शब्दों को सीखने की कोशिश मैंने निरंतर की है. साथियों, ये मराठी सम्मेलन एक ऐसे समय हो रहा है जब छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक हुए हैं, जब पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकर जी की जन्म जयंती के 300 वर्ष हुए हैं, और कुछ ही समय पहले बाबा साहब अंबेडकर के प्रयासों से बने हमारे संविधान ने भी अपने 75 वर्ष पूरे किए हैं. साथियों, आज हम इस बात पर भी गर्व करेंगे कि महाराष्ट्र की धरती पर मराठी भाषी एक महापुरुष ने 100 वर्ष पहले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बीज बोया था. आज ये एक वटवृक्ष के रूप में अपना शताब्दी वर्ष मना रहा है. वेद से विवेकानंद तक भारत की महान परंपरा और संस्कृति को नई पीढ़ी तक पहुंचाने का एक संस्कार यज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिछले 100 वर्ष से चला रहा है. मेरा सौभाग्य है कि मेरे जैसे लाखों लोगों को